2 3 4 5 6 7 8 9 10. जुनी गाडी घेतली आणि जुनी गाडी घेताना स्टेपनी व्यवस्थित बघितलीच नाही, चेकच केलं नाही. काय विषय माहिती का, जुनी गाडी घेताना नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. आपल्याला एक कमेंट आली होती की जुनी गाडी घेताना नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या, ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. आपण तो व्हिडिओ आज बनवतोय. तर आजच्या व्हिडिओचे एकूण 3 पार्ट होणार आहेत. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. पार्ट 1 मध्ये आपण शिकणार आहे गाडी बघायला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या. दुसरं, गाडी ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट करणार आहे, सेकंड पार्ट मध्ये आपण बघणार आहे गाडी सिलेक्ट करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या. आणि तिसरं आपण बघणार आहे ऍक्च्युअल मध्ये गाडी घेताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि शिवाय व्यवहार कोणत्या पद्धतीने करायचा, म्हणजे जसं की तुम्ही रोखीने व्यवहार केलात, म्हणजे कॅशमध्ये व्यवहार केलात, तर कोणकोणत्या गोष्टी सावधानता बाळगायच्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर आपण काय करायचं आहे, तीनही व्हिडिओ म्हणजे तीनही पार्ट स्किप करायचे नाही आहेत, कंटिन्यू बघायचे आहेत. तर पार्ट 1 आजचा आहे गाडी बघायला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या. आता तुम्हाला एक मजा सांगतो बरं का. दिल के अरमान दिल में रह गए, दिल के अरमान दिल में रह गए, वो नई वाली के साथ भाग गए और हम पुरानी वाली को ताकते ही रह गए. काय झालं की जुनी गाडी नवीन गाडी घ्यायची म्हणत दिवस निघून गेले. निदान म्हटलं आता जुनी तरी घेऊ, आणि जुनी घेताना पण प्रॉब्लेम असा झाला की परत दिवस पुढे चालल्यात. काय होतंय, नेमका मिस्त्री भेटत नाही, मिस्त्री भेटला की मेकॅनिक भेटत नाही, मेकॅनिक भेटला की गाडी व्यवस्थित भेटत नाही, गाडी व्यवस्थित भेटली की घ्यायचं का नाही हा धाडस होत नाही, आणि घ्यायचं का नाही हे धाडस झाल्यानंतर नेमकी गाडी चांगली आहे का नाही ह्याच गोष्टी कळत नाही. तर कुठल्याही मिस्त्रीला किंवा मेकॅनिकला न नेता जुनी गाडी कशा पद्धतीने घ्यायची असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता गाडी बघायला जाण्यापूर्वी म्हणजे ह्या बघाबघीच्या कार्यक्रमाच्या आधी, म्हणजे पोह्याचा कार्यक्रम असतो, बरोबर आहे का. पोह्याच्या कार्यक्रमाच्या आधीची प्रोसेस काय माहितीये, बायोडाटा मागून घेतो आपण मुलाचा किंवा मुलीचा. जसा आपण बायोडाटा मागून घेतो ना, त्याच पद्धतीनं गाडीचा सुद्धा एक बायोडाटा असतो. त्याला म्हणतात RC. RC म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. हे मागून घ्यायचं. तर या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर म्हणजे RC वर तुम्हाला काय काय बघायला मिळेल. सगळ्यात पहिलं म्हणजे मॉडेल कुठलं आहे, हे साधारण 12चं मॉडेल आहे. आपण जी गाडी घ्यायला लागलोय ना ते मॉडेल त्याच्यावरती दिलेलं असतं. म्हणजे समोरच्यानं जरी तुम्हाला 15 द्यायला लागलोय आणि RC वर जर 12 लिहिलेलं असेल, होऊ शकतं ना, तर ही गोष्ट चेक करायची. काय की मॉडेल RC वरती तुम्हाला दिसेल की मॉडेल कुठलं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट रजिस्ट्रेशन डेट, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ती सुद्धा तिथं तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर चेसेस नंबर येतो, RC बुक वरती असतो बरं का. चेसेस नंबर असतो, इंजिन नंबर असतो, त्याच्यानंतर ओनरचं प्रॉपर जो ओनर आहे त्याचं नाव सुद्धा तुम्हाला RC वरती मिळून जातं. त्याच्यानंतर येतं गाडी पेट्रोलची आहे की डिझेलची आहे, ह्या सुद्धा गोष्टी डिटेलमध्ये तिथं दिलेल्या असतात. आधीच्या ओनरनं जर समजा बँक केलेली असेल तर ते RC वरती दिसून जातं. ही सुद्धा गोष्ट तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओनर कितवा आहे. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, पहिला ओनर आहे, दुसरा आहे, 5वा आहे, 6वा आहे, कितवा ओनर आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिसून जातं. त्याच्यानंतर तुम्हाला बघून घ्यायचं आहे ओनर कितवा आहे. RC वरती हे सुद्धा दिलेलं असतं. पहिला ओनर आहे, दुसरा आहे, तिसरा, 5वा, 6वा, कितवा ओनर आहे हे सुद्धा दिलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्यात, मगच गाडी बघायला जायचं आहे. त्याच्या आधी सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी करायच्यात, त्या कुठल्या सांगतो तुम्हाला. हां, तर त्याच्यानंतर काय मागून घ्यायचं आपल्याला, तर इन्शुरन्स. गाडीचा इन्शुरन्सची एक पावती असते, ती इन्शुरन्सची पावती तुम्ही जुन्या मालकाकडून मागून घ्यायची आहे आणि ती बघायची आहे. बघा मी काय सांगतोय, गाडी अजूनही बघायला गेलेलो नाही आपण घरातच बसलोय आणि घरात बसून ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. कुठली, इन्शुरन्स पावती. इन्शुरन्स पावती तुम्ही मागून घेतलात की त्याच्यावर तुम्हाला कळतं गाडीचा इन्शुरन्स काढलेला आहे का, म्हणजे ऑलरेडी इन्शुरन्स आहे का काढावं लागणार आहे. समजा इन्शुरन्स काढलेला नसेल एखाद्या गाडीत, ही गाडी घ्यायला लागलोय आपण, ह्या गाडीचा इन्शुरन्सच नाही, संपलेला इन्शुरन्स, तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त विषय असा येतो की तुम्ही ज्यावेळी गाडी खरेदीला जाता, समजा गाडीची किंमत त्यांनी सांगितली की बाबा 3 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये आहे, तर इन्शुरन्सची जेवढी किंमत असते तेवढी तुम्ही वळती करू शकता किंवा तुमचं जे सामंजस्यपणानं बोलणं असतं ते करू शकता. फक्त तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की जुनी गाडी घेताना इन्शुरन्स कंपल्सरी करावा लागतो किंवा असावा लागतो. तर इन्शुरन्स कुठला कुठला असतो, एक येतो तो म्हणजे फुल इन्शुरन्स आणि दुसरा येतो तो म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स. फुल इन्शुरन्स मध्ये काय येतं, समजा बाय मिस्टेक, देवाच्या कृपेनं असं होऊ नये, पण समजा गाडी जर कोणाला तर ठोकली, गाडी जर समजा कोणाला ठोकली, तर तुमच्या गाडीला, तुम्हाला, समोरच्या वाहनाला आणि समोरच्या व्यक्तीला म्हणजे त्याच्या मालमत्तेला हा फुल इन्शुरन्स मिळून जातो, जर गाडीला फुल इन्शुरन्स असेल
तर. आणि समजा थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल, थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय असतं, तुम्ही, ठीक आहे, थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे समजा मी गाडी कोणाला तर ठोकली आहे, तर मी माझी गाडी सोडून समोरची वाहन म्हणजे समोरची गाडी आणि त्याची संपत्ती आणि ती व्यक्ती, त्याला इन्शुरन्स मिळतो. व्यवस्थित समजून घ्या. थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे मला काय मिळणार नाही, मी धडकली आहे ना गाडी, तर मला काय नाही मिळणार, पण समोरच्या व्यक्तीला तो इन्शुरन्स मिळून जातो, कारण मी थर्ड पार्टी म्हणजे मी सोडून, माझी गाडी सोडून तिसऱ्या व्यक्तीसाठी तो इन्शुरन्स लागू होतो. ठीक आहे. तर इन्शुरन्स आपल्याला चेक करायचा आहे. त्याच्यानंतर चेक करायचं आपल्याला पीयूसी. पीयूसी पीयूसी म्हणजे काय, साधारण हवा तुमचं जे सायलेन्सर मधनं काळा धूर निघतो का नाही, तो काळा धुराचं प्रमाण किती आहे हे पीयूसी सर्टिफिकेटमध्ये दिलेलं असतं. जर समजा तुम्ही गाडी घेताना एखाद्याकडे पीयूसी नसेल, मग ते पीयूसी 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी मिळते. समजा पीयूसी सर्टिफिकेट त्याच्याकडे नसेल तरी काय टेन्शन घ्यायचं नाही, अप टू 100 ते 150 रुपयापर्यंत तुम्हाला पीयूसी मिळून जातं. त्यामुळे काय लय टेन्शन घ्यायचं नाही. नसेल तर काढून घ्या, असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर चेक करायचं ते म्हणजे पासिंग. पासिंग म्हणजे काय, फिटनेस. आता प्रत्येक गाडीला एक साधारण 15 वर्षांचा फिटनेस येतो. 15 वर्ष म्हणजे समजा ही गाडी आहे 2010 मॉडेलची, ठीक आहे, 2010 सालची ही गाडी आहे, तरी गाडी मला पासिंग परत कधी करावी लागेल, 2025 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षी. ही पासिंग केल्यानंतर परत कधी करावं लागतं, दर 5 वर्षांनी, म्हणजे 2025 नंतर 2030, 2030 नंतर 2035. अशा पद्धतीने तुम्ही हे फिटनेस चेक करू शकता. जर समजा जुनी गाडी घेताना एखाद्या गाडीचा फिटनेस म्हणजे पासिंग संपलेला असेल, आता धरून चाला हीच गाडी आहे, 2010ची गाडी आहे, 2010ची गाडी आहे आणि साधारण 2025ला ही गाडीचं पासिंग संपलेलं आहे आणि रिपासिंग त्या समोरच्या व्यक्तीनं म्हणजे ओनरने केलेलंच नाही आहे आणि डायरेक्ट तो गाडी तुम्हाला विकतोय, तर काय करायचं सांगतो, काय घाबरून जायचं नाही किंवा गाडी खरेदी करायचं पण सोडायचं नाही. काय करायचं, तर त्याला सांगायचं की बाबा तुम्ही पासिंग केलेलं नाही आहे गाडीचं 2025, ठीक आहे, म्हणजे तिथून 1 वर्ष आपल्याला पुढे निघून गेलाय. जर दंड वगैरे काय असेल तर त्याची अमाऊंट काढायची, पासिंगचा खर्च काढायचा आणि तो सांगितलेल्या रकमेतून ती रक्कम वजा करायची किंवा तुमच्यात अंडरस्टँडिंग जे काय असेल ते करा आणि गाडी पासिंग करून मग खरेदी करू शकतात तुम्ही. ओके, इथंपर्यंत लक्षात आलं. आता ह्याच्या पुढचा मुद्दा आहे ओनर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा, फर्स्ट ओनर आहे, सेकंड ओनर आहे, तर ओनर किती आहे ह्याच्यावरती तुमच्या गाडीचा रेट सुद्धा ठरू शकतो. म्हणजे काय सांगतो, जर समजा फर्स्ट ओनर तुम्ही गाडी घ्यायचा असाल, फर्स्ट ओनर किंवा सेकंड ओनर, थोडीशी कॉस्टली जाऊ शकते. हीच गाडी समजा फर्स्ट ओनर आहे किंवा सेकंड ओनर आहे, तर थोडीशी कॉस्टली तुम्हाला जाऊ शकते. जर समजा ही गाडी 5 किंवा 6 ओनर या गाडीला आधीच झालेले आहेत, तर ही गाडी तुम्हाला थोडंसं लो बजेटमध्ये मिळू शकते. म्हणजे जेवढे ओनर जास्त तेवढी गाडीची किंमत कमी होत असते. ही गोष्ट ध्यानात ठेवायची गाडी बघायला जाण्यापूर्वी. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो बँक लोन. गाडीवरती समजा लोन वगैरे काढलेलं आहे. आता बऱ्याच नवीन गाड्यांना सुद्धा लोन असतं किंवा जुन्या जरी सेकंड हँड तुम्ही घ्यायला गेलात, मी मगाशी पण सांगितलं की आरसी वरती तुम्हाला कळतं, आरसी वरती दिलेलं असतं की गाडीवरती लोन आहे, बँक आहे किंवा नाही. ठीक आहे, जर समजा गाडीवरती बँक वगैरे असेल तर ही गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा चेक करावी लागेल. जर समजा असेल तर घाबरून जायचं नाही, फक्त त्या ओनरला सांगायचं बँकेकडनं बाबा एनओसी मला आणून दे. एनओसी म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ते मला आणून देतो, म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र असतं ते, की बाबा बँकेला तुम्ही काय असेल ते पैसे पेमेंट नील केलेलं आहे, त्यामुळे बँक काय करते तुम्हाला एनओसी देते आणि आरसी वरनं तुम्ही ती बँक घालवू शकता. ठीक आहे, तर ही गोष्ट ध्यानात ठेवायची, त्याच्याकडनं एनओसी घ्यायला विसरायचं नाही. आणि त्याच्यानंतर इंजिन आणि चेसेस नंबर हे आरसी वरती दिलेलं असतं तुम्हाला, फक्त ते चेक करून बघायचं जुळतं का. म्हणजे आरसी वरती जो चेसेस नंबर दिलेला आहे, जो इंजिन नंबर दिलेला आहे, तो प्रॅक्टिकली गाडीला मॅच होतो का हे पहिले चेक करायचं आणि मगच गाडी खरेदी करायची आहे. वळूया आपल्या पुढच्या पॉईंटकडं. त्याच्यानंतर सगळ्यात तुम्हाला महत्त्वाची गोष्ट बघायची आहे की तुम्ही गाडी ज्यावेळी खरेदी करणार आहेत, आता समजा ही गाडी तुम्ही खरेदी करणार आहे, ते डायरेक्टली ओनरकडून खरेदी करणार आहे की वाहन बाजारातून. ठीक आहे ना, वाहन बाजारात सुद्धा गाड्या मिळतात आणि डायरेक्ट ओनर सुद्धा तुम्हाला भेटू शकतो. तर ही गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा बघायची आहे की आपण डायरेक्ट ओनरकडून गाडी घेतोय का वाहन बाजारातून. आता ह्याचे मुद्दे तुम्हाला मी थोडक्यात क्लिअर करतो काय असतात ते, एकदम सोपं तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही डायरेक्ट ओनरकडून गाडी घेत असाल तर गाडी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची, म्हणजे एखाद्या मेकॅनिकला वगैरे सोबत न्या तुम्ही आणि चेक करून घ्या. आणि जर समजा वाहन बाजारातून गाडी घेताय तर फारसं काही चेक नाही केला तरी चालतंय, कारण वाहन बाजारात समजा कुठेतरी किरकोळ डॅमेज असेल किंवा पेंट वगैरे जरा इकडे तिकडे झालेलं असेल तरी ते कव्हरअप त्यांनी करून दिलेलं असतं, किंवा तुमचं जे काही इंजिन ऑइल वगैरे असतं, कुलंट वगैरे असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ऑलरेडी चेक करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे वाहन बाजारातून घेताना फारशी शंका घ्यायचं काय काम नाही. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता. तरी तुम्हाला शंका असेल तर एखादा मेकॅनिक सोबत न्याच,
पण काय आवश्यकता नाही. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट दोन्ही मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं, समजा तुम्ही डायरेक्ट ओनरकडून गाडी घेताय. आता ही गाडीचा डायरेक्ट ओनर मला भेटलाय, तर फायदे काय काय सांगतो. एक म्हणजे योग्य किमतीत तुम्हाला ती गाडी मिळून जाईल, म्हणजे मध्ये दलाल नाही, त्यामुळे दलालाला कमिशन नाही. ही गोष्ट पहिली ध्यानात ठेवा. तुम्ही जरी वाहन बाजारात गेलात तर तिथं तुम्हाला एक कमिशन नावाचा एक प्रकार असतो, जो द्यावाच लागतो. ते कंपल्सरी आहे. म्हणजे काय असतं की त्यानं कुठेतरी ते रिपेट करून घेतलेलं असतं. मागे सांगितल्याप्रमाणे एखादं डॅमेज ते त्यानं कव्हर करून सगळी गाडी ओके मध्ये तुम्हाला करून दिलेली असते, त्यामुळे कमिशन घेणं त्याचा भागच येतो. ठीक आहे, ती गोष्ट तुमची वाचते कुठं, जर डायरेक्ट गाडी ओनरकडून घेतला तर. दुसरी गोष्ट काय होती की समजा गाडीचा वापर कसा केलाय, म्हणजे ही गाडी कशा पद्धतीने त्यांनी वापरली आहे, कशा पद्धतीने हँडलिंग केली आहे, हे स्वतः तो ड्रायव्हर किंवा जो ओनर आहे तो सांगतो. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तिथं तुम्हाला क्लिअर होऊन जाते. तिसरा मुद्दा त्याच्यातला येतो, जसं की गाडीचा मेंटेनन्स वगैरे जो काय रुटीन चेकअप वगैरे आहे, तो क्लिअर तुम्हाला तो ओनर सांगतो की बाबा ह्या गॅरेजमध्ये किंवा ह्या ठिकाणी आपण सर्व्हिसिंग गाडी केलेली आहे किंवा इथं करतो. तुम्ही बाकी डिटेल्स जाऊन तिथं विचारू शकतात. हा एक तुमचा फायदा. आता मायनस पॉईंट काय काय येतात. एक म्हणजे तुम्हाला चॉईस मिळत नाही. जर समजा तुम्ही ओनर प्रत्यक्ष दरवेळी ओनरच हुडकत बसलात तर तुम्हाला गाडीमध्ये चॉईस भेटत नाही. म्हणजे एखादी गाडी तुम्हाला आज भेटली की परत महिना 2 महिन्यानंतर एखादी गाडी तुमच्या डोळ्यासमोर येईल, कारण ओनर सकट तुम्हाला चेक करायची आहे ना. त्यामुळे तो एक पॉईंट येतो. त्याच्यानंतर RC, PUC, इन्शुरन्स किंवा पासिंग किंवा लोन, फायनान्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतील. तिथं तुम्हाला कोणीही मदत करणार नाहीये, जर तुम्ही स्वतः ओनरकडून डायरेक्टली गाडी घेत असाल तर. पण समजा वाहन बाजारातून घेत असाल तुम्ही गाडी, तर ह्या गोष्टी जसं की RC, PUC, इन्शुरन्स, पासिंग, फिटनेस जे काय असेल किंवा फायनान्स वगैरे करायचं असेल, तर वाहन बाजारातली लोक काय करतात, सपोर्ट तुम्हाला फुल करतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी. दुसरी गोष्ट काय होती की तुम्हाला प्रत्येक गाडी म्हणजे एकतर गाडींच्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील तिथे जास्त वाहन बाजारात. तिसरी गोष्ट म्हणजे वाहन बाजारात गेल्यामुळे काय होईल, टेस्ट ड्राईव्ह, प्रत्येक गाडीची टेस्ट ड्राईव्ह तुम्ही करून बघू शकताय. जर समजा तुम्हाला ही गाडी जरा बरी वाटली, दुसरी एखादी अल्टो असेल सेम, तर दुसरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानुसार त्याच्यामुळे काय होतं, एकतर तुमचा वेळ वाचतो आणि शिवाय डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला गोळा करत बसायची गरज पडत नाही, कारण वाहन बाजारात सगळे डॉक्युमेंट्स ऑलरेडी तयार असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा चेक करायच्या, मगच गाडी बघायला जायची. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहे गाडी सिलेक्ट करताना कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथपर्यंत संपला. आपण नेक्स्ट पार्टमध्ये नक्की भेटू. थँक्यू.